नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणामधील उकडलेल्या बटाट्याचा किस कसा बनवायचा ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा तिप्पट फुलणारा किस कसा बनवायचा तो बघूया। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण बटाटे घेतले। तुम्हाला जितपत किस बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता। बटाट्याचं किस बनवताना बटाटे मोठेच पाहिजे असं काही नाही, छोटे असले तरीही चालता। ते सर्व बटाटे आता आपण एका कुकरमध्ये टाकूया, त्याच्यामध्ये पाणी टाकूया, कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या बटाट्याच्या करून घेऊया। हे बघा, 4 शिट्ट्या झाल्या आहे, आपला कुकर थंड झाला आहे। आता आपण कुकरचं झाकण खोलून घेऊया। आपला बटाटा किती व्यवस्थित शिजला आहे तुम्ही बघू शकता। या पद्धतीने सर्व बटाटे व्यवस्थित शिजून घेतले। त्यांना आता एका जाळीमध्ये काढून घेऊया, थोडंसं थंड होऊन देऊया। थंड झाल्यानंतर सर्व बटाट्यांचे आपल्याला या पद्धतीने साल काढून घ्यायचे। साल काढून झाल्यानंतर आता आपण किस बनवण्यासाठी घेऊया। एक कॉटनची साडी आता आपण उन्हामध्ये टाकून घेतली आहे। या पद्धतीची किसणी घ्या। किसणी घेताना जास्त जाडसर पण नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम अशी किसणी घ्या। आता आपण एक बटाटा घेतलाय, किसणीवर या पद्धतीने असा लोटत चाला, म्हणजे आपोआप एकसारखा किस खाली पडत चालतो। हे बघा, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने आता आपण सर्व किस बनवून घेऊया। किस बनवताना किस असा जास्त विरळ पण टाकू नका आणि जास्त दाटसर पण टाकू नका। या पद्धतीचा टाकून घ्या, म्हणजे तो व्यवस्थित निघला जातो आणि वाळतो पण व्यवस्थित। आपला सर्व किस बनून झालाय। एका वाटीमध्ये आता आपण मीठ घेतलंय। मीठ आता आपल्याला त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचे। या पद्धतीने भुरळून द्या, जास्त टाकू नका, नाहीतर तुमचा किस खारट होऊ शकतो। या पद्धतीने अगदी थोडं टाकायचे, जेणेकरून आपला किस हा आळणी लागणार नाही, खायला पण चविष्ट असा लागेल। आता हा किस आपण 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेऊया। हे बघा, आपले 3 दिवस पूर्ण झाले। आपला किस एकदम कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेतलाय। जितका व्यवस्थित वाळला जातो तितका वर्षभर टिकतो। यातला आता थोडासा किस मी आता तुम्हाला तळून दाखवते। एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवले, आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय। आता आपण एक छोटासा किसाचा तुकडा टाकूया तळण्यासाठी। हे बघा, आपला किसाचा तुकडा किती छान फुलतो तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने सर्व किस आता आपण तळून घेऊया। सर्व किस आता आपला तळून झालाय। एका ट्रेमध्ये आता आपण सर्व किस तळून घेतलाय। त्यातला आता एक तुकडा मी तुम्हाला हातावर तोडून दाखवते। किती ठिसूर असा आपला किस झालाय तुम्ही बघू शकता। अगदी अलगद हाताने कोणी पण तोडू शकतं। एकदम योग्य प्रमाणामध्ये आपला बटाट्याचा किस तयार झालाय। वाळलेल्या किसाची भाजी पण बनवून देऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी। अप्रतिम अशी भाजी लागते या किसाची। नक्की या पद्धतीने किस बनवून बघा उन्हाळी वाळवणामध्ये। अगदी सोप्या पद्धतीने दाखवलाय मी तुम्हाला। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने उन्हाळी वाळवणामध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।